आज आपण बनवणार आहोत झिरो ऑइल मूग डाळ डोसा। हा डोसा खायला खूपच चविष्ट लागते, बनवायला सुद्धा खूप सोपं आहे आणि शरीरासाठी पौष्टिक आणि खरं म्हटलं तर वजन कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे, कारण याच्यामध्ये अजिबात तेल नाही। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघू शकता मी ही मूग डाळ घेतलेली आहे बिना छिलकेवाली। आता आपल्याला काय करायचे आहे, ही मूग डाळ छान असं स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपल्याला या डाळीमध्ये छान असं स्वच्छ पाणी टाकून भिजवत ठेवायची आहे ही डाळ 4 ते 5 तासांसाठी। तर आता आपण या डाळीला 4-5 तासांसाठी भिजवत ठेवूया। 4-5 तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे बघा। आता आपल्याला या डाळीतला हा पाणी काढून घ्यायचा आहे पूर्णपणे। तर बघू शकता मी हा डाळीतला पाणी काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर मी इथे एक मोठा मिक्सरचा डब्बा घेतलेली आहे आणि त्यामध्ये ही सर्व डाळ आता मी इथे टाकून घेणार आहे डब्यामध्ये। सर्व डाळ डब्यामध्ये टाकून झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन काही साहित्य टाकायचे आहे, ज्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर। तर बघू शकता कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर प्रमाणात। त्याबरोबरच 2-3 अद्रकचे तुकडे टाकायचे आहेत, थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि चवीनुसार मी इथे 5-6 मिरच्या टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडासा जिरा टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर मीठ मी इथे 1 चम्मच आणखीन थोडासा टाकलेली आहे। तुम्ही सेंधा नमक पण यूज करू शकता, मी इथे साधाच मीठ टाकलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे लिंबू पिळून। तर बघू शकता मी इथे अर्धा लिंबू पिळून घेत आहे। छान असं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या सर्वांचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही वेळानंतर असं दरदरा वाटण झालेलं आहे हा। तर याच्यामध्ये आता आपण आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊया। डोस्याचा बेटर असते ना, त्याच प्रकारे आपल्याला हा बेटर तयार करायचा आहे। अगदी पातळही नाही आणि अगदी जाडही नाही। तर बघू शकता या प्रकारे हा मूग डाळीचा बेटर तयार झालेला आहे। आता आपण याचे डोसे बनवून घेऊया। तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। नॉनस्टिक तवा आहे, त्यामुळे तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे। जर तुम्ही वेट लॉससाठी बनवत असाल तर तेल अजिबात लावू नका, आणि जर तुम्ही सहज असंच बनवत असाल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडंसं तेल तव्याला लावू शकता। तर बघू शकता मी इथं तेल न लावता म्हणजे अगदी झिरो ऑइल हा डोसा बनवत आहे। बघू शकता तुम्ही काही वेळानंतर आता याला काढून घेऊया आपण आणि बघू शकता डोसा तयार झालेला आहे। तर मी याला आता थोडासा क्रिस्पी बनवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही जर तुम्हाला एवढं क्रिस्पी आवडत नसेल तर तुम्ही थोडा कमी वेळ ठेवा, म्हणजे हा डोसा एवढा क्रिस्पी बनणार नाही। तर बघू शकता याच प्रकारे आपल्याला सर्व डोसे बनवून घ्यायचे आहेत। आणि बघा मी इथे एक डोसा आणि ही चटणी काढून घेतलेली आहे। ही दह्याची चटणी आहे। दह्याच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।